दीपक भाई, एक प्रश्न हं, आहे. हं, हं, जय सच्चिदानंद. हं. मुंबईवरून आलोय, नवी मुंबईवरून. पंकज नाव आहे हो, माझं. मी आणि माझी फाईल 2 आलो हो. आहोत. आम्ही ज्ञान 2002 मध्ये घेतलेलं आहे. मी आणि माझ्या फाईल 2 ने. बरंच ज्ञान घेतल्यापासून खूप परिवर्तन वाटतंय. हं, हं. एक प्रश्न होता माझा. जसं दादा भगवंतांनी सांगितलेलं, की ज्ञान घेतल्यानंतर चार्ज नाही होत कर्म. त्याकरिता जरा कृपा करून सविस्तरपणे सांगावं. हे चार्ज कसं होत असतं कर्म? तुम्हाला कळत होतं कसं होतं ते? आपण मानत असतो, अहंकाराने. की बघा काही कर्म बांधली गेली असतील, दिवसभरात जेवतो, काम करतो, नोकरी, धंदा, राग, द्वेष. कुठे चार्ज होत होतात तेही कळत नव्हतं आपल्याला. पूर्वी कळत होतं आपल्याला? बघा बघा बघा, जेव्हा दादाजींकडून ज्ञान मिळालं, आता मानायचात, की मीच पंकज आहे, मीच कर्ता आहे. आणि ज्ञानप्राप्तीनंतर हा दृष्टिकोन बदलला. राईट बिलीफ प्राप्त झाली, मी शुद्धात्मा आहे. सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स व्यवस्थित शक्ती करत असते. मग तेव्हा तुमच्या प्रचितीनुसार निशंक आहात. वर्तनानुसार नाही आहेत, पण प्रतीतीनुसार 100%. जागृतीत पण थोडं थोडं राहता, 10-15%. आणि अनुभव हार्डली 2-3% आहे. म्हणजे प्रचिती, लक्ष आणि अनुभव. पण प्रतीती 100% आहे. आणि प्रचिती आहे जिची, तिथून चार्जिंग पॉईंट होता. प्रचिती कोणत्या गोष्टीची होती? पूर्वी मिथ्यात्व प्रचिती होती. मीच पंकज आहे, मीच करता आहे आणि ही माझीच वाईफ आहे. माझे पैसे, माझं घर, माझं शरीर. टोटल मिथ्यात्व म्हणजे विनाशीलाच मी आहे, माझं आहे मानायचो. आणि त्या प्रचितीमुळे नियमितपणे कर्म चार्ज होत होतात. तुम्ही धार्मिक कृत्य करा, भक्ती करा, पूजा अर्चा करा, पुण्याचं कर्म घडेल. आणि रागद्वेष करा, त्या द्वेषाचा प्राप्त्यर्थ कर्म घडेल. पापकर्म रागाला झोपायच्या टायमालाच कर्म चार्ज होतातच. कारण मीच पंकज आहे, मीच झोपतोय, मीच करताय. ज्ञानप्राप्तीनंतर तुम्हाला जागृती सुरू होईल. पंकज वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे. ही जे काही कार्य घडत आहे ते पंकजचं आहे, माझं नाही. पंकजची वाईफ आहे, फाईल नंबर 2 आहे. तेव्हा हे आतमध्ये मी आणि पंकज हे दोन्ही वेगळे झालेत आणि त्याची प्रचिती होऊ लागली आहे तुम्हाला. प्रचिती म्हणजे कंटिन्युअस जागृती. म्हणजे तिथे लाईट चालू आहे, इथे लाईट चालू आहे. तेव्हा आधी लाईट करता तार असलीच पाहिजे, तरच परत लाईट चालू होईल. म्हणजे कुठलाही व्यवहार होत असतो त्याच्या आधीच जागृती आपल्याला येते. मध्यंतरी व्यवहाराच्या वेळेला तुमची जागृती डीम होते. व्यवहार पूर्ण झाला की जागृती पुन्हा येते. तेव्हा ही जागृती दोन्ही वेळेस आली, मध्येच निघून गेली होती. तेव्हा जागृती झाली होती का? तेव्हा हे जेव्हा हे परत ज्ञान गेलं होतं तुमचं नाही, आतमध्ये तार जोडलेलीच होती. तेव्हा परत जागृती येते. हे पूर्वी मिथ्यात्व प्रचिती होती, मिथ्यात्व तंतू होता. तेव्हाही सम्मकिताची तार चालू होती. तरी आत्मजागृती पूर्वी पण होती, व्यवहार पूर्ण झाल्यावर पण आलेली असते. तेव्हा ही जागृती आहे, तर मग प्रचिती निरंतर असलीच पाहिजे. आणि ती प्रचिती असल्या कारणामुळेच पुन्हा जागृती येत असते. तेव्हा ही प्रचिती आहे, तीच कर्म चार्जिंगची बिगिनिंग होती. तेव्हा मिथ्यात्व प्रचिती तुटली, ही सम्यक प्रचिती प्राप्त झाली. मी शुद्धात्मा आहे, अविनाशी आहे, पंकज वेगळा आहे, विनाशी आहे. आणि आता तुम्हाला कुठलंही दुःख दिलं कुणी तर तुम्हाला बदला घ्यायची भावना उत्पन्न होते. असं काय तसा बदला घेईन, त्याला सरळ करेन, कधी वाटतं तुम्हाला? आता वाटतं मला. आता फरक वाटतं, की पडलाय. या सगळ्याचा पश्चाताप होतोय. हां, पश्चात्ताप होतो. म्हणजे द्वेषभाव बंद झालाय. दादाजी म्हणायचे, हे ज्ञान प्राप्त केल्यावर तुम्हाला वित्तद्वेष पदी नेऊन बसवतो. वित्तद्वेष. तेव्हा द्वेष गेला, तेव्हा द्वेषच कर्मबीजाचं मूळ कारण होतं. राग आणि द्वेषाचं मागाहून झाड उगवेल, त्याचं फ्रूट म्हणून रागच फळरूपात मिळेल. आणि रागाच्या फळात द्वेष नावाचं बीज असतं. बीज रुजेल तर पुन्हा संसार वृक्ष उगवणारच. तेव्हा हे द्वेष बीज संपलं, बीजच नाश पावलं, तर मग संसार पण नाही उगवणार. म्हणजे वितद्वेष बनवलं. आता फायलींचा समभावाने निकाल लावत जाल तर हळूहळू वैराग्याचं स्टेशन येईलच. म्हणजे हा मोक्षमार्ग तुमचा चालू झाला आहे. कर्मबंधन स्टॉप झालं. कर्मफळ परिणाम आहे, कर्मफळ आहे, कर्मफळ परिणाम आहे. त्याचा समभावाने निकाल लावायचा.
भगवंतांच्या दृष्टीने चरित्रमोह जो होता तो चरित्रमोह आहेच आणि दर्शनमोह नाश पावला. तो दर्शनमोह चार्जिंग पॉईंट होता, चरित्रमोह चार्जिंग पॉईंट नाही. म्हणजे जो क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष जे दिसत आहेत ते चरित्रमोह आहेत. दर्शनमोह नाश पावलाय. मी पंकज आहे हा दर्शनमोह नाश पावलाय. व्यवहारात आपल्या ज्या काही क्रिया असतात हम्म. पण त्या अस्तित्वात नाही राहत. म्हणजे मला नाही, काय लक्षापासून म्हणायचंय, दूर असत, लक्षात राहत नाही. प्रचितीत हा, आहेच. प्रचितीत राहतात, लक्षात राहत नाहीत. म्हणजे जेव्हा व्यवहारात कोणती क्रिया करतो तेव्हा कोणती क्रिया चुकीची घडते किंवा कोणावर तरी ओरडलो किंवा कोणावर वाईट नजर पडली तर त्यावेळी काही नाही होत. कर्मचार्ज होतात. कारण थोड्याच वेळात तुम्हाला जागृती येत असते ना, हे चुकीचं घडलंय असं नाही घडतं का मग? तेव्हा ही जागृती का झाली? कारण बघा त्यात काय होतं की तुमची जागृती 15% आहे आणि कर्माचा फोर्स आहे 85%. तर 85 पैकी कर्म तर उदय कर्म तर बिगिनिंग असते 0 पासून, नंतर 85 मध्ये 85 मधून पुन्हा 0 होईल. तर 0 होईपर्यंत तुमची जागृती परत आलेली असते. 85 पासून 75, 76, 5, 60 करता करता जेव्हा 20 होईल, 20, 15, 10, 9, 5, 0, त्या 15च्या जवळपास तुमची जागृती हिट करते. अरे हे चुकीचं घडतंय. तेव्हा ही जागृती का येते? कारण तुम्ही पंकजपासून वेगळे आहात. पंकजच्या चुका तुम्हाला आवडत नाहीत. पंकज क्रोध करतो, तुम्हाला त्याबद्दल पश्चात्ताप होत असतो की चुकीचं घडतंय असं नाही होतं का मग? तेव्हा हे जे त्या शुद्ध व्यवहार म्हटलं जातं, पंकजचं डिस्चार्ज कर्म त्रुटी निघून जात आहेत आणि तुम्हाला संयम आहे, नाही चुकीचं आहे, नाही करता का मग? पंकज क्रोध करतोय आणि त्या क्रोधाबद्दल तुम्हाला ऑब्जेक्शन आहे, असं नाही करता का मग? आणि हीच जागृती म्हणजे त्याला शुद्ध व्यवहार म्हटलं जातं, त्याला कषायरहित व्यवहार, त्याला संयम म्हटलं जातं. आतील संयम आहे आणि अशा वेळेस कर्म हे जे डिस्चार्ज कर्म आहे ते एक्झॉस्ट होणार आहे. जेव्हा जागृती आलेली आहे, आता तुम्ही परत वॉश करून टाकलं ते एक्झॉस्ट होईल मग. नाही, पण त्यावेळी जी काय आतून आतून भीती भीती वाटते की हे आता कसं काय, आता आपण चुकीचं केलं म्हणजे, आणि पटकन आपल्याला कळतं की आपण हे काय करून बसलोय, तर ते आपल्या तो मनात डिस्चार्ज इगोइझम असतो ना, त्याला म्हणजे प्रचितीमधून जेव्हा अनुभवात तुम्ही जाल तेव्हा डिस्चार्ज इगोइझम जेव्हा नाश पावत जाईल तोपर्यंत अनुभवाचे अंश वाढत जातील. त्यानंतर भोगणारा कोणीही मध्ये उरणार नाही. हे प्रचितीमध्ये आहे. सूक्ष्मतम अहंकार गेला, पण अजून सूक्ष्मतर, सूक्ष्म, स्थूल सर्व अहंकार आहेतच. आता ते डिस्चार्ज अहंकार त्यांना सफरिंग येतं. तिथे तुम्ही अंतरतप करता की अरे अरे पंकजच्या अहंकाराला सफरिंग आलाय, मी याला जाणणारा आहे. तेव्हा तुम्ही अंतरतप म्हणता त्याला. या अंतरतपाने तुमची जी जागृती आहे ती वाढेल आणि अनुभवाचे अंश अनुभवाच्या कक्षेत पोहोचतील आणि डिस्चार्ज अहंकार जळून राख होतील. मग तुम्ही असं सांगा की 2 वर्षात पूर्वी जेवढं सफरिंग व्हायचं आज तेवढंच होतं की त्यापेक्षा कमी होतं? तेव्हा हे एव्हरीडे तुमचं सफरिंग 0 होत जातं आणि तुमची जागृती वाढते, अनुभवाचे अंश वाढतात. म्हणजे हे जे श्रीमद राजचंद्रजींनी सांगितलं, वर्ते निज स्वभावनु अनुभव लक्ष प्रतीती वृत्ती वहे निज भावमा परमार्थी समकित. तेव्हा वृत्ती आता आत्मभावात येत चालली आहेत, बाहेर संसार भावात जायला तयार नाही आहेत. आणि ज्या काही चुका घडत आहेत त्याकरता पश्चात्ताप घेण्यासाठी पुन्हा आत्मभावात येत आहात. आणि तेच कर्म बीज लोप पावले याचा प्रूफ आहे. नाहीतर आत्मजागृती सुरूच झाली नसती. जय सच्चिदानंद. कल्पना मेहता असं म्हणतात, सोल अँड बॉडी आर डिफरंट अँड सोल डज नॉट फेस एनिथिंग, इट डज नॉट हॅव एनी फिलिंग, देन वाय इज दॅट इज रिबॉर्न टू फुल द कर्मा. जय सच्चिदानंद. हे सोल आणि बॉडी दोन्ही वेगळे आहेत. सोल डज नॉट फेस एनिथिंग, पण सोल आणि बॉडी दोघंच आहेत की तिसरी कुठली वस्तू आहे जगात? सोल आणि बॉडीच्या मध्ये बराच मोठा कारभार चालू आहे. असं बघा, बॉडीला कोणी टच केलं तर कुठेतरी आत अटॅक होतो का? काहीतरी वाईट विचार येतो का? हात लावला मारेन तुला? कोण विचार करते? माइंड आहे. माइंड पण आहे, इंटलेक्ट पण आहे. अरे हा तुमचा मुलगाच असेल तर तुम्ही त्याला काही नाही करणार, आणि दुसरा माणूस असेल तर तुमचा द्वेष उत्पन्न होईल.
तेव्हा इथे राग येतो, इथे द्वेष वाटतो, ते कुणाला? सोल तर आतमध्ये शुद्ध आहे, परमात्मा स्वरूपात आहे. त्यामध्ये अहंकार उत्पन्न झालाय. अहंकार मीच कल्पना आहे मानून राग आणि द्वेष करत असतो आणि तोच कर्म चार्ज करतो आणि कर्म चार्ज झाल्यानंतरच त्यालाच कर्मफळ डिस्चार्ज स्वरूपात भोगावं लागतं. आणि कर्म चार्ज करणारा अहंकार आहे, त्याला शास्त्रांमध्ये व्यवहार आत्मा म्हटलं गेलं आहे. मूळ आत्म्याला निश्चय आत्मा म्हटलं गेलं आहे. या अहंकाराला व्यवहार आत्मा म्हटलं गेलं आहे. व्यवहार आत्मा कर्म बांधतो आणि व्यवहार आत्मा कर्म भोगतो पण. व्यवहार आत्म्याजवळ अज्ञान आहे. जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा नवकर्म येणार नाही. मूळ आत्म्यासोबत अभेद्य होईल आणि त्यानंतर डिस्चार्ज कर्म पूर्ण झालं, आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष मार्गावर निघून जातो. पण रिबर्थ तर सोलचाच होतो ना. सोलचा नाही होत, अहंकाराचा होत असतो. व्यवहार आत्म्याचा होत असतो. टुगेदर द सोल इज बॉर्न विथ सोल विथ इलेक्ट्रिकल बॉडी अँड कॉझल बॉडी दुसऱ्या गर्भामध्ये जातात. तर इट हां. गोज टुगेदर. तेव्हा ही जी कॉझल बॉडी आहे तिची इफेक्टिव्ह बॉडीमध्ये ट्रान्सफर होते. सोल रिमेन्स कॉन्स्टंट ॲज इट इज. हे जसं हे गोल्ड आहे तुमच्या बँगल्समधलं, ते गोल्ड तुम्ही बँगल्समधून अंगठी बनवली तर गोल्ड नाश पावेल का? तेव्हा फेजचा विनाश होतोय, एलिमेंटचा विनाश होत नाही. तुमच्या या लक्षात येत आहे का गोष्ट? हां. तेव्हा हे गोल्ड या फेजेस काय आहेत? इगोइझम ऑफ फेजेस आहेत. फेजेसचा विनाश झाला. मी कल्पना आहे, दुसऱ्या लाईफमध्ये तुम्ही म्हणाल मी चंद्रिका आहे, तुम्ही दुसऱ्याला फेजमध्ये येत आहे. पण फेजेस बदलण्याच्या वेळी मूळ तत्व विनाशी नव्हतं झालेलं. जशा फेजेस ऑफ मून असतात ना, थर्ड चतुर्थी येते, पंचमी येते, चंद्र अखंड आहे. आवरणांमध्ये चेंज होतोय. आवरणांमुळे फेजेस चेंज दिसतात. म्हणजे फेजेस म्हणजे जन्म होत असतो तृतीयेचा, त्यानंतर तृतीयेचा मृत्यू होतो, चतुर्थीचा जन्म होतो. त्याचप्रमाणे इथे पण अवस्थेचा मृत्यू होतोय, नव्या अवस्थेचा जन्म होतोय. तत्वाचा जन्म मृत्यू नसतोच. हा अहंकार फक्त मानतोय की मी जन्म घेतलाय, हा माझा बर्थडे, मी मरणारा आहे, तेव्हा माझं म्हातारपण आलंय, मरताना मी मेलो मानणारा पण अहंकारच मानत असतो. जेव्हा अहंकार दूर होतो, आत्मदृष्टी प्राप्त होत असते, तेव्हा वाटतं की अरे मी मरणारच नाही, माझं शरीर नाश पावतंय. तेव्हा समाधी दशा राहील आत्म्याची. आलं लक्षात तुमच्या? हां, धन्यवाद. जय सच्चिदानंद. दयालाल, माझे पूर्वज मला त्रास देऊ शकतात का किंवा सुख देऊ शकतात? दुःख दिल्यावर त्यावर उपाय, सुख दिल्यावर उपाय किंवा दोन्हींपासून मुक्ती कशी मिळू शकेल? तुमचे पूर्वज, तुम्ही या लाईफमध्ये जन्म घेतला की नाही? मग आधी होय कुणाच्या साहेब. तरी पूर्वज असणार ना. होय साहेब. तेव्हा तुम्ही कुणाला लढण्यासाठी, त्रास देण्यासाठी किंवा सुख देण्यासाठी जाता का? हो. कधी गेले आहेत? नाही. तर नाही. समजा तुमचे पूर्वज तुमच्याकडे नाही येणार दुःख द्यायला किंवा सुख द्यायला. बरं. म्हणजे भ्रांती असते. हे पूर्वज येतात, पितृदोष होतोय, नडतायत, या सर्व रॉंग बिलीफ आहेत. हो साहेब. कुठेतरी आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागत असतं. यू आर होल अँड सोल रिस्पॉन्सिबल फॉर होल लाईफ अँड इन्फानाईट लाईफ. कोणीही पूर्वज आपल्याला त्रास द्यायला येणार नाहीत आणि कोणी संसारात एक जीव दुसऱ्याला दुःख देण्याकरता जो येतो तो आपल्या चुकांना दंडित करण्यासाठी येत असतो. तो इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबल नसतो तुम्हाला दुःख देण्यासाठी. तुमचे गुन्हे संपले की वर्ल्डमध्ये कुणी तुमच्या वरही नाही राहत, कोणी तुम्हाला दुःख देणाराही राहत नाही. समजतंय तुम्हाला? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. राकेश नहाटा. नवकार मंत्र पूर्ण. नवकार मंत्राचा संपूर्ण अर्थ तसंच त्याचा प्रभाव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवायांचा प्रभाव हे त्यांच्यासोबत का जोडलं गेलंय? हो, नवकार मंत्रांसोबत का जोडले गेले आहेत? कारण नवकार मंत्र कोणाचे आहेत? जैनांचे आहेत की वैष्णवांचे आहेत? जैनांचेच आहेत. मग वैष्णव लोकांसाठी काय होईल तो? हा तर परकी आहे, आमचा नाही. पक्षपात झाला की नाही? मग तुम्ही भगवंत पक्षपाती आहे की निपक्षपाती आहे? निपक्षपाती आहे. मग पक्षपाती असेल तर भगवंताकडे जाऊ शकेल का कधी मनुष्य? आणि पक्षाची आराधना कराल तर निपक्षपाती भगवंतापर्यंत पोहोचाल? निपक्षपाती असला पाहिजे की नाही? ते तर असलंच तेव्हा पाहिजे. भगवंत हेच सांगू पाहत आहेत की बाबांनो, यांचा अर्थ बघायला जाल तर काहीच फरक नाही. हे आत्मज्ञानींनाच नमस्कार पोहोचतात. ओम नमः शिवाय म्हणजे जीवदशेमधून जो शिवरूप झालाय त्याला नमस्कार करतोय. हो, तोच शाब्दिक अर्थच हाच तोच, आहे याचा अर्थ. पण ही भ्रांती अशी आहे की मनुष्याची बुद्धीमुळे या भेद 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 करत गेलाय.
आणि भगवंत अभेद्य असूनही आणि मनुष्य भेद निर्माण करतोय. भगवंताची प्राप्ती होऊ शकेल का? आणि दुसरी गोष्ट, या मंत्रांच्या मागे देवी देवता असतात, शासन देवी देवता आहेत. आणि मंत्रांमध्ये जो भेद करतो तेव्हा शासन देवी देवतांची हेल्प मिळत नाही पूर्णपणे. तेव्हा तुम्ही निपक्षपाती राहाल तर ते सुद्धा हेल्प करतील तुम्हाला. आणि भगवंतांचा पण तसंच पक्षपातीपणातून बाहेर पडाल तर मग कोणी वैष्णव असेल, महावीर भगवंतांचं दर्शन करायला जाल तर त्याला वाटेल की नाही हे पूर्ण भगवंत आहेत. कोणी जैन कृष्ण भगवंतांचं दर्शन घ्यायला येईल तर त्याला पण वाटेल की हे तर वासुदेव भगवानच, भावी तीर्थंकर आहेत, नरामधील नारायण, सहायक संकेतधारी आहेत. अशा दृष्टिकोनातून दर्शन घ्याल तर त्याला रागद्वेषापासून मुक्ती मिळेल आणि भगवंतांचं खरं दर्शन घडल्याने त्याला पुण्यानुबंधी पुण्याचं बीज पेरलं जाईल. हे तर कित्येकदा रागद्वेषवाल्या दृष्टिकोनातून यांच्याकडे नाही जायचं, नाही तर ते मिथ्यात्व आहे, हे मिथ्यात्व आहे. हे मिथ्यात्व कोणाला म्हटलं, कोणाला म्हणतात सांगा? समकिती बोलेल की मिथ्यात्वीच मिथ्यात्वीला मिथ्यात्वी बोलेल? तेच बोललं पाहिजे. समकिती बोलू शकेल? नाही. आणि मिथ्यात्वी असेल तर मग मी मिथ्यात्वी, मी पण पाण्यात बुडलेलो आहे, हा पण पाण्यात बुडलेला आहे. पाण्यात बुडला. अरे तू पण पाण्यात बुडतोयस, तू बाहेर निघाली. तेव्हा जो समकित आहे तो कुणालाही मिथ्यात्वी बोलणारच नाही. कारण समकिती माणसाच्या दृष्टीने आत्मदृष्टीत निरंतर आहे. म्हणजे पक्षपातीपणापासून बाहेर पडा. भगवंतांच्या मूळ बाबी समजून घ्या. कृष्ण भगवान पण ज्ञानी होते, शिवस्वरूप पण ज्ञानीच आहेत ते. आणि भगवान महावीरांनी नवकार मंत्रात पंचपरमेष्ठी आत्मज्ञानीपासूनच श्रेणी सुरू होते आणि केवल ज्ञानी होऊन सिद्ध झाले, त्यांनाही नमस्कार करतात. बरोबर. आणि हे निपक्षपाती भगवान ऋषभदेवांच्या वेळेस पक्षपात नव्हता. हे मागाहून सारे हळूहळू येत गेलं. ऋषभदेव भगवंतांनी तर हेच सांगितलं की मंत्र हा एकत्र ठेवा, देव मंदिर सारं वाटून घ्या. तेव्हा लोकांनी मंदिर पण वाटून घेतली, मंत्रही वाटून घेतले आणि एकादशा पण वाटून घेतली. या वाटपात काहीच बाकी ठेवलं नाही. तेव्हा मग दादाजी आले, पुन्हा सगळ्यांना एकत्र केला की चला बाबांनो एकत्र राहा आणि भगवंतांचा मूळ पुरुषाची आराधना करा. पक्षापक्षाची आराधना करू नका, निपक्षपातीपणे आराधना करा. आणि पक्षपातीपणाने आपण थोडं जरी पाल घरात आपल्यात मतभेद झाले तर घरात शांती राहील? नाही राहणार. तेव्हा धर्मांमध्ये मतभेद असतील तर जगात शांती कशी राहील? तुम्हाला जगातली शांती वाढवायची की कमी करायची? वाढवायचंच हां, आहे. तेव्हा मग धर्मातले मतभेद दूर झाले तर जगात शांतताच शांतता राहील. बरोबर. बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा. आपल्या इथे तर त्रिमंदिर आहे, निपक्षपाती त्रिमंदिर. कृष्ण भगवंत पण आहेत, ऋषभ सिमंदर स्वामी भगवंत पण आहेत, शिवा भगवंतही आहेत. हजारो लोक एकाच जिन्याने चढतात, सर्व भगवंतांचं दर्शन घेऊन खाली उतरतात. खूप शांती 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 वाटते. ते स्वतःच सांगतात की खूपच चांगला व्ह्यू पॉईंट आहे, आमचे मतभेद मनातले दूर झालेत, आम्हाला खूप शांती वाटते. तेव्हा ही भगवंतांच्या हृदयातली गोष्ट आहे. भगवंतांना पक्षपात पसंत असेल? नाही होणार. अरे आपल्यालाही पसंत नाही. आपले 2 मुलं भांडत असतील तर आपल्याला पसंत पडतं? नाही येणार. तेव्हा भगवंताला पण हे धर्मांमधले मतभेद कधीच पसंत. महावीर भगवंत आणि कृष्ण भगवंतांमध्ये मतभेद नव्हते. पण आमचे महावीर, आमचे कृष्ण म्हणणारे असे मतभेद करत असतात कधी कधी. बरोबर आहे. निपक्षपाती बना, तर मग जय खूप आनंद सच्चिदानंद. मिळेल मग तुम्हाला. शेषशाही तुमचा प्रश्न आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अहिंसा अँड हे काय लिहिलंय? अहिंसा अद्वैत. काय? अहिंसा, अहिंसा अद्वैत. अद्वैत आणि दोघांच्या हे 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 या दोघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये. महावीर म्हणाले होते अहिंसा आणि अद्वैताचं अहिंसा आणि परमधर्म बोलले ते होते. बरोबर आहे. हो बरोबर आहे. आणि अद्वैत शब्द कुठून आला? अद्वैत जे म्हटलंय ते शंकराचार्यांचं. हां, शंकराचार्य म्हणाले अद्वैत देअर इज नो टू ओनली वन. ड्युअलिटी नाहीये. दे हाऊ कॅन यू हे बघा, डिफरन्शिएट. अहिंसेच्या बाबतीत एवढं समजा, अहिंसा परमो धर्म आहे. परमधर्म म्हणजे ॲब्सोल्यूट लेवलपर्यंत. अहिंसा कशाला म्हटलं जातं? 2 प्रकारच्या हिंसा आहेत. एक आहे स्थूल हिंसा, म्हणजे मुंगी मारली, पक्षी, बर्ड्सना मारलं, ॲनिमलना मारलं. बघा ना, किल करतात ना, हा कॉकरोचला, ढेकणांना मारून टाकतात ना, त्यांना पण हिंसाच म्हणतात. किंवा नॉनव्हेज खातात ना, हे आपलं कोंबडी खातात, त्यालाही हिंसा म्हटलं जातं. तेव्हा ह्या प्रकारच्या हिंसेत जीवाला मारलं जातं, ती एक प्रकारची हिंसा आहे. आणि दुसरी हिंसा, त्याला भावहिंसा म्हटलं जातं. क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार, ममता ज्या आहेत ना, त्या सूक्ष्मामधील भावहिंसा म्हटल्या जातात.
आणि आत्मजागृती जेव्हा सुरू होते, मी स्वतः कोण आहे त्याची, मी आत्मा आहे, तेव्हा अहंकार लोप पावतो, क्रोधमान माया लोप दूर होतात. त्यास भाव अहिंसा म्हटलं जातं. म्हणजे आत्मभावामध्ये जेव्हा याल तेव्हा तुमची लास्ट स्टेजची अहिंसा झाली. त्यालाच आत्मभावामध्ये येण्यालाच अहिंसेचा परमो धर्म म्हटलं गेलं आहे. आणि अद्वैत जे म्हटलं गेलं आहे, अद्वैताचे 2 शब्दार्थ आहेत, द्वैत आणि दुसरा अद्वैत. फक्त अद्वैत असू शकत नाही. यू आर शेषशाही इज करेक्ट बाय रिलेटिव्ह पॉईंट, मीन्स इट इज अद्वैत. अँड यू आर अ प्युअर सोल इज करेक्ट बाय रिअल व्ह्यू पॉईंट, इट इज अद्वैत. तेव्हा ओनली अद्वैत असू शकत नाही कधी. द्वैत असेल तरच अद्वैत असेल. ओनली अद्वैत, समजा ॲब्सोल्यूट स्टेजमध्ये तुम्ही आला आहेत तरी देह तर आहेच. महावीर भगवान पण तीर्थंकर होते, तो द्वैत भाग होता. स्वतः आत्मा होते, तो अद्वैत भाग झाला. आणि जेव्हा देहही पूर्ण होतो तेव्हा मग द्वैत शब्द उरत नाही, तेव्हा अद्वैत या शब्दाची गरज भासत नाही. कारण सिद्ध भगवंतांना द्वैत अद्वैत काही लागूच पडत नाही, घेणं देणंच नाही आहे. म्हणजे अद्वैत नेहमी द्वैताच्या सोबतच राहील. शरीराला अन्न पाण्याची गरज आहे आणि आत्मा अन्न पाणी काही घेतच नाही. तेव्हा ह्या निश्चयानुरूप अद्वैत आहे आणि व्यवहारानेच द्वैत. तर व्यवहार आणि निश्चय 2 पंख असायला हवेत उडण्यासाठी. एकटा निश्चय कधी राहू शकत नाही. फाउंडेशन व्यवहार आहे, व्यवहाराच्या फाउंडेशनच्या वरच निश्चय आहे. आणि व्यवहार कोणता असला पाहिजे? शुद्ध व्यवहार म्हणजे अहिंसा. अहिंसा. क्रोध मान माया लोभ असता कामा नये. कषाय रहित व्यवहार, क्रोध मान माया लोभ रहित असा तो व्यवहार, त्याला शुद्ध व्यवहार म्हटलं जातं. आणि शुद्ध व्यवहाराच्या फाउंडेशनवर शुद्ध निश्चय उभा आहे. द्वैताच्या फाउंडेशनवर अद्वैत उभा आहे. फक्त अद्वैत घेऊन याल तर मग द्वैताचं काय होईल? फक्त अद्वैत राखाल तर तुमच्या मुलीला कुणी जर मारलं, कुणी कुठे नेलं तर तुम्ही काय म्हणाल? आपलं काय जातं आहे, असं कधी म्हणाल तुम्ही? अहो, तोंडात मिरच्या झोंबल्या तरी पण त्रास होतो. अरे अरे, माझ्या तोंडात काय कोंबलं? तेव्हा द्वैत होतच होतो. म्हणजे व्यवहार आहे तेव्हा असतं दोन्ही, आणि निश्चय त्याला द्वैत टच होत नाही, ते अद्वैत आहे. दोन्ही ॲट ए टाइम जागृती राखायची. त्यातच दुसरा प्रश्न लिहिला आहे, काय लिहिलं आहे? नंबर 2. कॅन वी गेट रिअलायझेशन बाय अहिंसा? पण अहिंसा तुम्ही कोणत्या गोष्टीला म्हणाल? अहिंसेचा दृष्टिकोन कुठून आणाल? अहिंसेच्या स्वरूपाची जी रियालिटी आहे ती कुठून आणाल? तुम्ही हिंसा कशाला म्हणता? अहिंसा कशाला म्हणता? नॉट ट्रबलिंग अदर्स. ते तर खूपच स्थूल स्वरूप आहे. आणि मी कुणालाही ट्रबल देत नाही, तेव्हा मी कोण आहे यात? तिथूनच हिंसा सुरू होते. श्रीमद राजचंद्रांनी हेच सांगितलंय, क्षणक्षण भयंकर भाव मरणे का अहोराची रह्यो. एक एक क्षणामध्ये निरंतरपणे भाव मरण करतच असतो. तेव्हा कसं हिंसा पालन करू शकाल? की मी शेष अशाई आहे ही मान्यताच भावमरण आहे. तुम्ही स्वतः कोणात जाणतच नाही, तेव्हा मीच शेषशाही आहे, ही माझी वाईफ आहे, ही माझी मुलं आहेत, ती सगळी मोठी भावहिंसा आहे. तुम्ही अहिंसेचं कसं पालन करू शकाल? स्थूल अहिंसा करताय, कुणालाही ट्रबल नाही करायचं आहे. पण तुम्ही वाईफला विचाराल, मी तुम्हाला किती हेल्प करतो? वाईफ म्हणेल, ओह, रोज त्रास देत असतात. तेव्हा कुठून अहिंसा आणाल? अहो, अहिंसेचं स्वरूपच समजून घेण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. आत्मभावामध्ये जो केवळ ज्ञानात निरंतर राहील तोच खरा अहिंसक आहे. केवळ आत्मस्वरूपात निरंतर जो राहतो तोच खरा अहिंसक पुरुष म्हणवला जाईल या जगामध्ये. बाकी देहाध्यास ती निरंतर हिंसाच हिंसा आहे. आत्मभावातून जरा जरी बाहेर पडलो तरी पूर्णपणे हिंसाच हिंसा आहे. ती फर्स्ट भाव हिंसा होत असते, त्याचं फळ द्रव्य हिंसेत येतं. आणि भावहिंसेचं फळ भावमरण असतं. म्हणजे मरण, जीवन, मृत्यू, जीवन, जीवन, जन्म मरण चालूच राहतं. हे सगळं भाव मरण आहे तोपर्यंत. थँक्यू जय व्हेरी मच. सच्चिदानंद.